नमस्कार, चार चौघी किचनमध्ये आज आपण एकाच पिठापासून दोन उपवासाचे पदार्थ पाहणार आहोत। आवाजावरून तर एवढी खुसखुशीत आणि आतून एवढी मऊ उपवासाची करंजी पाहू शकता तुम्ही। मेंदूवडा सुद्धा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत आहे। छान अशा चटणी सोबत आज आपण पाहणार आहोत। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, साबुदाणा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, ओला नारळ, हिरवी मिरची, लिंबाचा रस, जिरा, मनुका, चवीनुसार मीठ आणि भगर। भगर आपण छान स्वच्छ पाण्यामध्ये 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यानंतर आपण भगर शिजवण्यासाठी ज्या वाटीने भगर घेतलेले आहे त्याच 3 वाटी पाणी घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण धुवून स्वच्छ करून घेतलेली भगर किंवा वरई घालणार आहोत। छान उकळी आली मोठी की यावर आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे बारीक गॅसवर आपण भगर शिजवून घेणार आहोत। पाच ते 7 मिनिटे झालेले आहेत। आपण भगर पाहणार आहोत, चेक करणार आहोत। मस्त अशी आपली भगर तयार आहे। मी इथे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। इथे तुम्हाला कमी जास्त सुद्धा पाणी लागू शकतं, पण 3 वाटीने एकदम मस्त अशी भगर झालेली आहे। यावर झाकण ठेवून आपण बंद करून 10 मिनिटे असंच ठेवणार आहोत। त्यानंतर आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे बारीक करून घेणार आहोत। साबुदाण्याची छान पावडर झालेली आहे। आता आपण कचोरीसाठी चटपटीत सारण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी ओला नारळ, शेंगदाण्याचा कूट आणि मनुके चिरून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत आपण, जिरं, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे आणि लिंबाचा रस घेतलेला आहे। हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण। लिंबाच्या रसामुळे आपल्या सारणाला छान आंबटपणा येतो। छान असं आपलं सारण तयार आहे। 10 मिनिटे झालेले आहेत। आपली भगर छान काढून घेणार आहोत एका ताटामध्ये आणि ही थोडी थंड झाली की आपण एका पेल्याच्या साहाय्याने ही छान मऊ करून घेणार आहोत। भगर आपल्याला छान पेल्याने दाबून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला भगरीचं छान सारण, कचोरीच्या सारणासाठी भगर छान मऊ होईल। छान भगर मऊ करून झालेली आहे। तुम्ही याऐवजी पुरणाची चाळणही घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा किसून घालणार आहोत। बटाटा किसून घातला की छान त्यामध्ये गुठळ्या नाही राहत। त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ घालून हे छान मळून घेणार आहोत। पीठ छान मळून झालं की यावर झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून असंच ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात। चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, मी इथे चिंच घेतलेली आंबटपणा चटणीसाठी। चटणीला आंबटपणा यावा यासाठी तुम्ही चिंच नाही घेतली तरी चालेल। त्यानंतर ओला नारळ घेऊन छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। नंतर फोडणीसाठी जिरं, कढीपत्ता, मीठ तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे। त्यानंतर आपण तयार करून घेतलेली चटणी घालून छान मस्त उकळी येस तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे।
मस्त अशी आपली चटणी तयार आहे। तुम्ही चिंचेऐवजी कोथिंबीर या चटणीमध्ये घालू शकतात। आता 10 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून आपण पीठ छान मुरलंय का पाहूयात। आपलं पीठ छान तयार झालेलं आहे। त्याचा एक गोळा घेणार आहोत। पाण्याचा हात घेणार आहोत, हलकासा जर हाताला चिटकत असेल तर, आणि याची पारी तयार करून घेणार आहोत। छान अशी पारी तयार करून झालेली आहे। त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं सारण घालणार आहोत आणि छान दाबून हलक्या हाताने ह्याचं तोंड बंद करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी छान असं तोंड बंद करून घेतलेलं आहे आणि मस्त असं गोल फिरून घेणार आहोत। आपली कचोरी तयार आहे। आणखी एक कचोरी बनवून दाखवते याचप्रमाणे। बोटाला हलकासा पाण्याचा हात घ्यायचा, जास्त पाणी नाही घ्यायचं, आणि पारी गोल करून घ्यायचे। त्यानंतर सारण घालून छान हाताने प्रेस करून याचं तोंड बंद करून घ्यायचंय। याच पद्धतीने आपली दुसरी कचोरी छान तयार आहे। आपल्या कचोऱ्या छान तयार झालेल्या आहेत। आता आपण उरलेल्या पिठापासून मेंदू वडे बनवून घेणार आहोत। तर त्यामध्ये मी जिरे, बारीक करून घेतलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेली आहे। तुम्ही जर साधे मेंदू वडे हवे असतील तुम्हाला तर ते हे तुम्ही न घालता सुद्धा बनवू शकता। हे छान मिक्स करून घ्यायचे मिरची आणि कढीपत्ता, आणि याचा एक गोळा घेऊन हातावर छान गोल करून दाबून घ्यायचा आहे। आणि बोटाच्या साहाय्याने बोटाला पाणी लावायचं आहे आणि छान होल पाडून घ्यायचं आहे। मस्त असा आपला मेंदूवडा तयार आहे। ह्याच पद्धतीने मी सर्व मेंदूवडे तयार करून घेते। तुम्ही पाहू शकता एका वाटी भगरीपासून छान असा मस्त असा उपवासाचा फराळाचा भरपूर असा फराळ तयार आहे। चला आता आपण हे तळून घेऊयात। तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण कचोऱ्या सोडून घेणार आहोत एक एक। कचोऱ्या घातल्या घातल्या आपण हे पलटी करणार नाहीत। थोडा रंग बदली होईस तोपर्यंत आपण कचोऱ्या एका बाजूने शिजू देणार आहोत। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने हे कचोऱ्या आपण पलटी करून घेणार आहोत। छान अशा आपल्या कचोऱ्या गोल्डन झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेणार आहोत। मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे आपल्या कचोऱ्यांना। त्यानंतर आपण मेंदूवडे सुद्धा तळून घेणार आहोत। मेंदूवडे सुद्धा टाकल्या आपण ते चमच्याने हलवणार नाहीत। थोडे तेलामध्ये कलर बदली झाला की ते आपण सरकवून घेणार आहोत व हलका सोनेरी रंग आला की आपण पलटी करून घेणार आहोत।
मस्त असा गोल्डन रंग येईस्तोपर्यंत मेंदूवडे सुद्धा तळून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा हे मेंदूवडे घरी बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीजची तुम्हाला नोटिफिकेशन येईल। मस्त असे आपले मेंदूवडे सुद्धा तयार आहेत, हे काढून घेऊयात। तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि कसे झालेत कमेंट करून सांगा। धन्यवाद।